सिरियसली तू फ्रेंड आहेस म्हणून तुझ्याशी बोलते, मम्मीला सांगू नकोस. मला मुळापासून कंटाळाचा अभ्यास करायचा. पुस्तकं काढा, ते अभ्यास प्रश्नोत्तर पाठ करा, ते लिहा. पण मला एक कळत नाही, तू एवढा अभ्यास कसा केलास नाही? त्याच्या वडिलांची PhD 2-3 विषयात PhD झालेली असते. एवढा अभ्यास कसा करू शकतोस? मी बघते घरामध्ये एवढी पुस्तकं आहेत आणि तू म्हणतोस एवढी सगळी पुस्तकं वाचलेस. मला माझी वर्षभरात 4 पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो. तर तू एवढी पुस्तकं वाचलेस, एवढी मोठी मोठी, आणि अजूनही तुला पुस्तकं वाचायची आहेत. म्हणजे बघते मी दर महिन्याला 5-6 पुस्तकं तू घरात विकत आणतोस आणि तेवढी पुन्हा वाचतोस. एवढं कसं काय? त्याच्या बाबांचे उत्तर दिले त्यात मस्त होतं. तो म्हणतो, खरं सांगू, जो तुझ्या वयाचा होतो ना किंवा त्याहीपेक्षाही मोठा, एक 8-9 वर्षापर्यंत मला सुद्धा ना कंटाळा त्याचा अभ्यासाचा. का अभ्यास करायचं एवढं, का एवढं वाचन करायचं, मला सुद्धा वाटायचं. तसं आपल्या गावचं प्रस्थ खूप मोठं आहे, तुला माहिती आहे ना? एक कोणाचं तरी कोण आहे, आपल्या गावचा प्रस्थ मोठा आहे. तर आपले बाबा माहिती आहेत ना? हां, माझे बाबा म्हणजे तुझे आजोबा हे आपल्या गावातले मोठी असामी आहे. संपूर्ण गावामध्ये त्यांना दरार आहे. तो अशा वडिलांचा मुलगा आहे ज्यांना सगळेच घाबरायचे. त्यामुळे थोडा हुशारला पण होतो मी, जपून राहायचे. म्हणजे ते दाखवायचे नाही, पण माझी कंप्लेंट वगैरे कधी कोणी केली नव्हती. तर अशा काळामध्ये अभ्यास करण्याचं टेन्शन मी कधीच घेतलं नव्हतं. पण एकदा शाळेमध्ये नवीन सर आले होते, अगदी तरुण, आणि असेच वर्ग चालू असताना मी काहीतरी मस्ती केली असावी. तुम्हाला त्यांनी उभं केलं आणि चांगला शेरा मारला माझ्या वहीमध्ये, आणि मला म्हणाले, गेले 3-4 दिवस मी तुला पाहतोय, एकदम तुला इशारा दिला होता पण तू गप्प बसला नाहीस. आता उद्या तुझ्या वडिलांना घेऊन ये. मी बघितलं की त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला चक्क प्रिन्सिपल सरांनी सुद्धा आता सरांना म्हटलं होतं, त्याच्या वडिलांना का बोलवता? मी समजावतो मुलाला, तो आणि मस्ती करायचा. पण सर ऐकले नव्हते. सर मला पुन्हा म्हणाले, तुझ्या वडिलांना घेऊन ये, तेव्हाच शाळेत पाऊल टाक. मी सुद्धा जोमत होतो. म्हटलं माझ्या वडिलांना बोलवतात काय? बघतो आता. बघ आता माझे वडील आले की सगळे कशा थरथर कापतात, हे पण कापतील. मी पण भेटलो. मी सरांना म्हटलं, प्रिन्सिपल सरांना पण म्हटलं होतं, मी पप्पांना घेऊनच येणार. घरी गेलो, वडिलांना सांगितलं सगळं घडलेलं. वडील म्हणाले, ठीक आहे, जाऊया उद्या. मी रात्रभर खुशीत होतो, उद्या सरांची चांगली जिरवायची. शाळेत गेलो, वडील प्रिन्सिपलना भेटले. प्रिन्सिपल मी बघत होतो, प्रिन्सिपल वाकूनच त्यांना नमस्कार करत होते. ते बघून माझा आत्मविश्वास अजून वाढला होता. त्यानंतर सरांकडे गेलो, टीचर्स रूममध्ये. सरांनी आणि माझ्या वडिलांनी हस्तांदोलन केलं, हात मिळवला. मी जरा लांब उभा होतो, कारण मी जवळ जाणार तेवढ्या सरांनीच मला सांगितलं, लांब जायला उभं करायला भाग पडलं होतं. सो मी लांबूनच सगळं काही पाहत होतो. सगळं बोलणं झालं आणि मी जे पाहिलं त्याच्यावर माझा विश्वास बसला नाही. मी मागून पाहत होतो, सर बोलत होते आणि माझे बाबा नुसतं ऐकत होते. मी इतक्या वर्षात माझ्या वडिलांना फक्त आदेश देताना बघितलं होतं, पण आज मी माझ्या बाबांना फक्त ऐकताना बघत होतो. आणि जेव्हा तिथून सर निघाले, माझे वडील निघाले, तेव्हा माझ्या बाबांनी त्या सरांचे पाय धरले होते. ते त्यांच्या पाया पडले आणि मग तिथून राहिले. मला कळलंच नाही, ज्या वडिलांना अख्खा गाव घाबरतो त्या माझ्या वडिलांनी त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या आमच्या सरांचे पाय धरून तिकडून बाहेर काढले. बाहेर आले, माझ्या पाठीवर हात ठेवले आणि मला चल जाऊया घरी. मी चुपचाप त्यांच्या मागे मागे चाललो. घरी येऊन शेवटी विचारलं, बाबा काय झालं, तुम्ही सरांना ओरडलं का नाही, त्यांचे पाय काय धरले, तुम्ही कोणाच घाबरत नाही? शाळेमध्ये आमच्या प्रिन्सिपल सुद्धा ओरडताना मी पाहिलं आहे. मग आज त्या सरांना तुम्ही इतकं का नमन होतास? तर माझ्या बाबा एकच म्हणाले, जरी त्या सरांचं वय कमी असलं
जरी त्यांचा हुद्दा कमी असला तरी तो माणूस हाडाचा शिक्षक आहे. आणि शिक्षक ह्या नात्याला तंतोतंत खरं आहे. आणि आज मी त्या माणसाच्या पाया नाही पडलो, तर त्याच्या शिक्षकाच्या रूपाला पाया पडलो. आणि असा शिक्षक मिळणं हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मला वाटतं तुम्ही आता शिकावं. ते वडिलांच्या मुलीला म्हणतात, तो क्षण होता त्या क्षणाच्या आधीपर्यंत मला वाटायचं की ज्याला सगळे घाबरतात, ज्याच्या हातात सगळ्या सत्ता असते, तोच मोठा असतो. म्हणून काहीसा मी त्याचा व्हायचा प्रयत्न करत होतो. पण त्या क्षणाला कळलं की एवढी सत्ता असताना सुद्धा माझ्या वडिलांनी ज्याचं शिक्षण खरं आहे त्या अशा शिक्षकाच्या पाया पडले होते. तेव्हा कळलं शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे आणि ते जास्त ताकदीचं आहे. आणि तेव्हा ठरवलं शिकायचं, फक्त शिकायचं, जितकं होईल तितकं शिकत राहायचं. तो आज मी तुझ्यासमोर तुझा